नमस्कार, मी वृषाली पाटील TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी आहे, राज ठाकरेंचं भाषण आणि भूमिकांची चर्चा सध्या जोरात सुरू आहे। सोशल मीडियात दोन्ही बाजूनं घमासान रंगलंय। महायुतीच्या नेत्यांकडून मनसेच्या भूमिकेचं स्वागत होतंय, तर मवियाकडून टीका। 2019ला जे महायुतीचे नेते बोलत होते तेच आता मवियाचे नेते बोलतायत। मनसेचे टीकाकार बदलले आहेत, मात्र टीका कायम आहे। 1947 साली भारताला पहिलं स्वातंत्र्य मिळालं। 1977 साली भारताला दुसरं स्वातंत्र्य मिळालं। भारताला तिसऱ्या स्वातंत्र्याची गरज आहे। माझं या देशातल्या सर्व राजकीय पक्षांना आव्हान आहे की सगळ्यांनी एकत्र या, एकत्र लढा यांच्या विरोधात। पण या पुढच्या काही भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि NCP परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे, हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो। राज ठाकरेंच्या भाषणातले मुद्दे हे त्यांच्याच भूमिकांच्या चक्रव्यूहात अडकलेत। कालच्या भाषणावर विरोधक प्रश्न उभे करतायत, तर सत्ताधाऱ्यांकडनं स्वागत होते। काही मनसैनिकांनी राजीनामा दिलाय, तर काहींनी योग्य भूमिका म्हणून कौतुक केलंय। राज ठाकरे म्हणाले की राजकीय व्यभिचार करणाऱ्यांना राजमान्यता देऊ नका। त्याच भाषणात राज ठाकरेंनी युतीला पाठिंबा दिल्यानं विरोधक प्रश्न करतायत। माझी महाराष्ट्राला देखील अपेक्षा आहे, माझ्या महाराष्ट्रातल्या मतदारांना देखील अपेक्षा आहे, माझी अपेक्षा आहे त्यांच्याकडनं, कृपा करून व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका। ज्या प्रकारचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, याला राजमान्यता जर समजा पुढे मिळत गेली, पुढचे दिवस भीषण आहेत। भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि NCP परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे, हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो। मी पक्ष फोडून राजकारण करत नाही म्हणून त्यांनी शिंदे अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला लगावला, पण पक्ष फोडणाऱ्यांना पाठिंबा कसा, असा प्रश्न राऊतांनी विचारलाय। आणि ह्यांना वाटलं मी काँग्रेस मध्ये ज्याला सत्ता होती त्यांची जॉईन होणार बाकीच्यांसारखा। मी त्यांना पहिल्यांदाच सांगितलं, म्हटलं मला पक्ष फोडून कुठचीही गोष्ट करायची नाही। स्वतःचा राजकीय पक्ष काढीन, पण कोणाच्या हाताखाली काम करणार नाही। महाराष्ट्राचे अत्यंत घाणेरडं राजकारण सुरू आहे खोक्याचं, त्याचे सूत्रधार नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत। अशा वेळेला महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी निर्माण झालेला एक पक्ष महाराष्ट्राच्या दुश्मनांना पाठिंबा देत असेल तर लोकांच्या मनात काही शंका उत्पन्न होतात। म्हणजे तुमचा जो पक्ष आहे त्याचा नमोनिर्माण पक्ष का झाला, त्याची उत्तर त्यांनीच द्यायची। फक्त स्वतःचा स्वार्थ कळतो, त्या लोकांना या गोष्टी कळणार पण नाही। ज्यांनी स्वतःच्या भावाचे नगरसेवक चोरले त्यांना काय या गोष्टी कळणार आहेत, त्याग आणि या म्हणजे ते एवढं आहे की आता ज्या आघाडीमध्ये गेलेत तिथे पण काँग्रेसची जागा ओरबडून खाल्ली ना त्यांनी सांगलीची। यांचं आयुष्य पूर्णपणे लोकांना ओरबाडण्यामध्ये ज्यांचं आयुष्य गेलंय त्यांनी आम्हाला काय शिकवावं। परिस्थिती न सुधारल्यास बेरोजगार तरुणाई आणि उद्योगांवरनं देशात अराजकता माजण्याची शक्यताही वर्तवली आहे। आता त्यावर या परिस्थितीला जबाबदार कोण, असे प्रश्न विचारले जात आहेत। या देशामधले लोकसभेमध्ये सांगितलं गेलं की या देशामध्ये जवळपास 6 लाख उद्योगपती, व्यापारी हे हा देश सोडून गेले। 6 लाखाचा अर्थ काय होतो? आता अधिकृत आकडा आला आपल्याकडे, हे यापुढे होता कामा नये। या देशातल्या तरुणांकडे पाहणं गरजेचं आहे। त्याच्या मोबदल्यात महाराष्ट्राला मोठा वाटा हा महाराष्ट्राला आला पाहिजे, याच्यासाठी म्हणून आज नरेंद्र मोदींकडनं माझी अपेक्षा आहे। अनेक गोष्टींची अपेक्षा आहेत, पुढचं काय 5 वर्षात काय घडतंय, ही निवडणूक, येणारी लोकसभेची निवडणूक या देशाचं भविष्य ठरवणार आहे। हे भाजपचं अपयश नाही का, हा प्रश्न काल त्यांनी विचारला का? काल विचारायला पाहिजे होतं। तुम्ही 2 कोटी नोकऱ्या देणार होतात वर्षाला, कुठे गेल्या? म्हणजे कमीत कमी लोकांना त्याची तरी लाज वाटली पाहिजे की हे महाराष्ट्राला परत दिसणार आहे। लावले ते व्हिडिओ 2019च्या सगळ्या टेप सगळ्यांकडे आहेत। मी जे बोललोय ते माझ्या तोंडावर मारणार आहे महाराष्ट्र। फरक काही नाही, तुम्ही राज ठाकरेंना ओळखलंच नाही। कुणाला काही देत असताना राज साहेबांनी अपेक्षा काही ठेवल्या नाही। आम्हाला काही नको तुमच्याकडून, पण देश हितासाठी आज राज साहेबांनी भारतीय जनता पक्ष,
शिवसेना एकनाथ शिंदेची आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी याला पाठिंबा दिलेला आहे. त्याच्या बदल्यात आम्ही काही मागितलेलं नाही. उद्या अनेक निवडणुका येतील, पुढे विधानसभेच्या निवडणुका येतील. आज हाणामाऱ्या चालू आहेत. पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत तर काय होईल? कोथळे बाहेर काढतील. आणि माझ्या गावागावातनं सगळ्या महाराष्ट्रामधनं आलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचंय, विधानसभेच्या तयारीला लागा, जोरात विधानसभेच्या तयारीला लागा. पुढच्या गोष्टी पुढे आपण कसलाही विचार न करता आत्ता बांधणीचा विचार केला पाहिजे आपण. आणि त्याच्यासाठी म्हणून मी तुम्हाला महाराष्ट्रभर सगळ्या ठिकाणी भेटण्यासाठी लवकरच आपल्यासमोर येत आहे. हे पहा, जर राजसाहेबाची ती हिंमत आहे की उद्या आमच्या पाठिंब्याचा गैरफायदा घेऊन जर आम्हाला विधानसभेला अडवायचा प्रयत्न केला ना, ते राजसाहेब आहेत. 6 महिन्यानंतर काय घडेल हे सांगणारा मी भविष्यवेत्ता नाही, पण 6 महिन्यानंतर जर काही विपरीत परिस्थिती घडली तर राजसाहेब त्याला तोंड देण्यात का माझा नेता सक्षम आहे. दिल्लीला जाताना फक्त या इतकाच निरोप मिळाल्याचं राज ठाकरे म्हणाले होते. काल आपण स्वतः शहांना फोन केल्याचं त्यांनी सांगितलं. सर तुम्ही पण आम्हाला या म्हणा ना. मी अमित शहांना फोन केला, म्हटलं मला जरा भेटायचं तुम्हाला. हे काय मला चाललंय मला समजत नाहीये. एकदा आपल्याशी बोलून मला काय नक्की ह्यांचं म्हणणं आहे ते मला एकदा कळलं पाहिजे. 2014च्या लोकसभेत राज ठाकरेंनी युतीत फक्त शिवसेनेविरोधात लोकसभा उमेदवार दिले, पण भाजपला पाठिंबा दिला. 2019ला भाजप विरोधात देशातल्या सर्व पक्षांनी एकत्र या म्हणत मोदींविरोधात त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीला पाठिंबा दिला. आता 2024ला भाजपसह त्यांच्या सोबतच्या शिवसेना राष्ट्रवादीला पाठिंबा देतोय, पण तो पाठिंबा मोदींना असल्याची भूमिका राज ठाकरेंनी घेतली आहे. जी बिल्कुल, मैंने उस दिन एक प्रेस कॉन्फ्रेंस में यही कहा था मैंने कि केंद्र को भी ऐसे नेता की ज़रूरत है. ऐसे नेता की क्यों ज़रूरत है? मोदी जी की ज़रूरत है. या देशातल्या सर्व राजकीय पक्षांना आव्हान आहे की सगळ्यांनी एकत्र या, एकत्र लढा यांच्या विरोधात. पण हा भारताला झालेला आजार हा तुम्हाला संपवावाच लागेल. पण या पुढच्या काही भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे, हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो. जशी राज ठाकरेंची भूमिका बदलली आहे तशी सत्ताधारी विरोधकांची सुद्धा. 2019ला भाजप शिवसेनेचे नेते जे राज ठाकरेंबद्दल बोलत होते तेच आज काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते राज ठाकरेंबद्दल बोलतायत. कुणाला आणणार रे बाबा? काय अवस्था आहे त्या राज ठाकरे त्यांच्या मनसेची? लग्न दुसऱ्याच आणि हे नाचून राहिले. किरायानं मोटरसायकल मिळायची, किरायानं मोटर गाडी मिळायची. आता पवार साहेबांना किरायानं रेल्वेचं इंजिन घेतलं. म्हणजे तुमच्याच कार्यकर्त्यांनी खरं तर ते जमा करून ठेवलेलं असतं. काय साहेब बोलले रे, काय साहेबांचं भाषण झालं, ते सगळं जमा करून ठेवलेलं असतं. आणि मग तेच त्या पानावर जाताना मागतात, अरे काय बोलले रे साहेब. काय पर्याय नसतो. मनसेचा ध्वज बदलल्यानंतरही राज ठाकरेंच्या बदललेल्या भूमिका चर्चेत होत्या. भाषणाची सुरुवात जमलेल्या मराठी बंधू भगिनीऐवजी जमलेल्या तमाम हिंदू बांधवांपासून सुरू झाली. स्वतंत्र विदर्भाबद्दल राज ठाकरेंच्या बदललेल्या भूमिकेनं आश्चर्य व्यक्त झालं. एक जायचा आणि फुटाणे महाराष्ट्राची म्हणे 4 राज्य झाली पाहिजेत. काय तुमच्या वाढदिवसाचा केक वाटला काय? पण माझा महाराष्ट्र तुम्ही तोडून देणार नाही, कोणत्याही परिस्थितीत तोडून देणार नाही. विदर्भामध्ये जनमत घ्या. सर्व विदर्भामध्ये तुम्ही एक एवढ्या इलेक्शन होतात, त्याच्यामध्ये अजून एक छोटंसं आपण विदर्भासाठी करू. परराज्यात जाणाऱ्या उद्योगांवरून राज ठाकरेंनी केलेलं विधानही चर्चेत राहिलं. महाराष्ट्रात जे उद्योगपती आहेत त्या उद्योगपतींना येऊन गुजरातच्या मुख्यमंत्री इथे काय सांगतायत, इस मुंबई शहर में आप क्यों निवेश करते हैं? गुजरात यहाँ से नजदीक है, आप गुजरात में निवेश कर सकते हैं. सगळ्या गोष्टी न्यायच्या आणि तिकडे काय गुजरातमध्ये ठेवायचे? महाराष्ट्र हा श्रीमंत आहे, सर्वार्थाने श्रीमंत आहे. ते पण जर टिकवलं आपण तरी महाराष्ट्र खूप पुढे आहे. 1-2 उद्योगधंदे बाहेर गेले त्यांनी काय महाराष्ट्राचं असं काही नुकसान होणार नाहीये. दर्या में खसखस. महिन्याभरापूर्वी कडेवरची पोरं म्हणून भाजपवर, त्याच्या आधी राष्ट्रवादीवर आणि त्याआधी धनुष्यवरनं राज ठाकरेंनी शिंदेंवर टीका केली.
पण ही टीका प्रासंगिक आहे की पक्षाची भूमिका, यावरून संभ्रम अजून वाढत गेला. वाया सुरत गुवाहाटी असं करून पक्षफोडी करणाऱ्या पावित्र्याचा संदर्भ कसा काय देऊ शकतात? ज्या महायुतीला लोकांनी निवडून दिलंय ती महायुती सोडायची आणि दुसऱ्यांच्या बरोबर सरकार करायचं, असं करू नका, असा राज ठाकरे साहेबांचा बोलण्याचा उद्देश होता. राज ठाकरे साहेबांचं कसं आहे, उठ दुपारी घेऊ सुपारी. महाराष्ट्र नवनिर्माण सेना येण्याने महायुती अजून बळकट होईल. हा निर्णय मला वाटते मनसेच्या कार्यकर्त्यांना पण मान्य झालेला नाही. पक्ष संपवण्याचा काटोकाट प्रयत्न ह्या लोकांनी केलेला आहे, परंतु सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी घेतलेला दूरदृष्टीचा निर्णय आमच्यासारख्या सैनिकाला बंधनकारक आहे. खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचा विचार आणि विकसित भारताचं स्वप्न याला त्यांनी पाठिंबा दिला. पण 6 महिन्यानंतर जर काही विपरीत परिस्थिती घडली तर राजसाहेब त्याला तोंड देण्यात का माझा नेता सक्षम आहे? शिवसेना पडली पाहिजे, शिवसेना हारली पाहिजे, अशा ठिकाणी सभा घेतल्या, त्याही काँग्रेससाठी घेतल्या आणि आता शिवसेनेला काँग्रेस बरोबर हे म्हणणं. राजसाहेबांनी घेतलेली भूमिका अत्यंत महत्वाची आहे, निर्णायक आहे आणि ही निर्णायक राहणार आहे. राज ठाकरेंनी जे पाठिंबा दिला ते बरोबर दिला की मोदी पार्टीला पाठिंबा दिला, ते BJP पार्टीला पाठिंबा नाही दिला. मला हा प्रश्न विचारण्यापेक्षा मला वाटतं की सोशल मीडियावरती त्याच्यामधल्या कमेंट्स वाचल्या तरी तुम्हाला उत्तरे मिळतील. भूमिकांवर मौन बाळगून मनसे सत्तेत गेली नाही हे वास्तव आहे. इतर अनेक पक्ष परतीची वाट शाश्वत राहावी म्हणून टीकेवेळी हात आखडता घेतात. नंतर मग विकासासाठी आम्ही सत्तेत जातोय ही सबब जिवंत ठेवली जाते. राज ठाकरेंची स्टाईल मात्र एक घाव 2 तुकड्यांची राहिली आहे. तेच जुने शाब्दिक घाव आणि भूमिकांचे तुकडे मनसेच्या वाटेत अडथळे बनत आले. इतर पक्षात सर्वपक्षीय संबंध जपणारी नेत्यांची एक फळी असते, जी फळी भूमिका बदलावेळी डॅमेज कंट्रोल करते. म्हणजे प्रचारामध्ये ज्या पक्षाच्या वक्त्यांनी वार करायचे, निकालानंतरच्या त्याच पक्षातल्या नेत्यांनी वाटाघाटी तळीस न्यायच्या. मनसेत मात्र राज ठाकरे सर्वेसर्वा आहेत. प्रमुख नेतेही तेच आणि प्रमुख वक्तेही तेच. म्हणूनच नेता असणाऱ्या राज ठाकरेंवर त्यांच्यातलंच वक्ता कायम प्रश्न उभे करत आलाय. म्हणजे एखादा ते जे हायनाज असतात, तरसं असतात, त्या तरसांच्या हातामध्ये एखादा हत्ती सापडावा, तशी मला असं वाटतं राज्याची परिस्थिती आहे. आता लगेच हे सुरू होतील तिथे. भारतीय जनता पक्षाला बहुधा टोला लगावलेला दिसतोय वगैरे, हे नाही झालं, काही उद्योगच नाही. आता मी काय करू? कधी हे असतात, कधी ते असतात, इतक्या कमी काळामध्ये सगळे बदलतात, त्याला मी काय करणार? अजय सोनवणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.